नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, कुंभ राशीसाठी 2026 हे वर्ष आत्मचिंतनाचं आणि नव्यानं सुरू करण्याचं ठरणार आहे. हे वर्ष आर्थिक पुनर्रचना, स्वतःला समजून घेणं आणि व्यावहारिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरेल. 2026 मध्ये कुंभ राशीच्या लोकांवरती जबाबदाऱ्या वाढतील असं स्वामी सांगतायत. 1 जानेवारी 2026 पासून शनी महाराज वर्षभर तुमच्या राशीपासून दुसऱ्या घरात राहतील. त्यामुळे पैशांच्या बाबतीत तुम्हाला खूपच विचारपूर्वक आणि जपून वागावं लागेल. काहीतरी घरामध्ये अडचणी आणि गोंधळ या दरम्यान निर्माण होऊ शकतो. तर 27 जुलै 2026 पासून शनी महाराज वक्री होतील. त्यामुळे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यांमध्ये तुमच्यावरती आर्थिक ताण वाढू शकतो. कुटुंबांच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात आणि मानसिक ताणतणावही थोडासा जास्त जाणवू शकतो. या काळामध्ये निर्णय घेण्यास तुम्हाला थोडासा उशीर होऊ शकतो, परंतु हीच वेळ संयम आणि धीर धरण्याची असेल. 11 डिसेंबर 2026 पासून शनी महाराज मार्गी होतील. तेव्हा वर्षाच्या शेवटी परिस्थितीही थोडीशी स्थिर होईल आणि तुमची रखडलेली कामं हळूहळू मार्गी लागतील. त्यानंतर राहू आणि केतूचा प्रभाव हा वर्षाच्या बहुतेक काळात तुमच्या व्यक्तिमत्वावर आणि नात्यांवरती राहील. जानेवारी 2026 ते नोव्हेंबर 2026 पर्यंत राहू तुमच्या पहिल्या घरात आणि केतू 7व्या घरात असतील. त्यामुळे तुमची प्रतिमा, निर्णय घेण्याची क्षमता आणि नात्यांमधील समतोलता राखणं फार महत्त्वाचं आहे. 5 डिसेंबर 2026 पासून राहू तुमच्या 12व्या घरात आणि केतू 6व्या घरात प्रवेश करेल. यामुळे तुमच्या मनावरचा भार हलका होईल आणि तुमच्या व्यावहारिक दृष्टिकोन हा अधिक मजबूत होईल. करिअरच्या क्षेत्रामध्ये 2026 हे वर्ष जबाबदारी, स्पर्धा आणि हळूहळू प्रगतीच राहील. वर्षाच्या सुरुवातीला 1 जानेवारी 2026 ते 2 जून 2026 पर्यंत गुरु महाराज तुमच्या 5व्या घरात राहतील. यामुळे नवीन कल्पना, सर्जनशील योजना आणि राजकीय विचारसरणीला प्रोत्साहन मिळेल. हा काळ नवीन योजना आखण्यासाठी, कौशल्य विकसित करण्यासाठी आणि भविष्याची दिशा ठरवण्यासाठी खूप चांगला आहे. 2 जून 2026 नंतर गुरु महाराज 6व्या घरात प्रवेश करतील. त्यामुळे जून ते ऑक्टोबर या काळात कामाचा ताण, स्पर्धा आणि जबाबदाऱ्या वाढू शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना या काळात जास्तीची मेहनत करावी लागेल, परंतु याच मेहनतीचं फळ तुम्हाला पुढे जाऊन मिळणार आहे. व्यावसायिकांनी या काळामध्ये कुठलाही धोका न पत्करता विचारपूर्वक योजना आखून पुढे जावं. शनी महाराज वर्षभर दुसऱ्या घरात असल्यानं उत्पन्न आणि करिअर या दोन्हींमध्ये शिस्त पाळणं आवश्यक आहे. 27 जुलै 2026 पासून शनी महाराज वक्री झाल्यामुळे ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळामध्ये कामामध्ये दिरंगाई होऊ शकते. निर्णयांवरती तुम्ही पुन्हा विचार करावा आणि अतिरिक्त मेहनतीची गरजही तुम्हाला भासू शकते. 11 डिसेंबर 2026 नंतर शनी महाराज मार्गी झाल्यामुळे वर्षाच्या शेवटी करिअरशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला स्पष्टता येईल आणि स्थिरता मिळेल. त्यानंतर प्रेम आणि कौटुंबिक संबंधांच्या बाबतीमध्ये 2026 हे वर्ष आत्मपरीक्षण आणि समजूतदारपणे निर्णय घेण्यासाठी तुमची मागणी करेल. जानेवारी ते नोव्हेंबर 2026 पर्यंत राहू पहिल्या घरात आणि केतू 7व्या घरात असल्यानं नात्यांमध्ये कधीकधी गैरसमज, दुरावा किंवा अपेक्षांचं असंतुलन जाणवू शकतं. या काळामध्ये संवाद कमी पडल्यास किंवा अहंकारामुळे नात्यांमध्ये परिणाम होऊ शकतो. त्यामुळे संयम आणि स्पष्ट बोलणं अत्यंत महत्त्वाचं आहे. वर्षाच्या उत्तरार्धामध्ये 31 ऑक्टोबरपासून गुरु महाराज 7व्या घरात प्रवेश करतील. त्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये नात्यांमध्ये सुधारणा होईल. एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती वाढेल आणि सहकार्य मिळेल. वैवाहिक लोकांसाठी हा काळ चांगला राहील आणि वैवाहिक जीवनामध्ये समतोल साधण्यासाठी हा काळ चांगला राहील. तर अविवाहित लोकांसाठी गंभीर नातेसंबंध किंवा लग्नाचे योग जुळून येतील. 5 डिसेंबर 2026 नंतर राहू 12व्या घरामध्ये गेल्यामुळे भावनिक थकवा किंवा दुराव्याची भावना येऊ शकते, परंतु त्याचबरोबर अनावश्यक अडचणींपासूनही सुटका मिळेल. 2026 मध्ये नात्यांमध्ये स्थिरता टिकवून ठेवण्यासाठी संयम आणि संवेदनशीलतेची गरज आहे. तर मग मित्रांनो,
अशा पद्धतीने राहणार आहे 2026 हे वर्ष कुंभ राशीसाठी. तर मी ईश्वराकडे हीच प्रार्थना करेन की 2026 हे वर्ष तुमच्यासाठी खूपच भरभराटीचं जावं. तर मग स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.